एक सांगशील, तुला सिद्धार्थ खरंच आवडला नव्हता? काय सारखा सारखा एकच प्रश्न विचारतोस? अगं उत्तर तर दे. घरच्यांना तो घरच्यांचं मला कळलं ग, तुझं काय? एवढा विचार करायला लागतोय म्हणजे सिद्धार्थ कुठेतरी तुला आवडला होता नाही का? हा, थोडा आवडला होता, पण म्हणजे मी त्याच्याशी लगेच लग्न करेन असं काही नाही ना. ओके. बरं मला सांग, तुला त्याचा आवाज वगैरे ऐकायला येतो का? अरे हो, मगाशी मला त्याचा आवाज ऐकू आला. काही वेळासाठी मला वाटलं की सिद्ध परत आलाय. पण तो कशाला परत येईल ना. अरे बापरे, म्हणजे आता मला सिद्धचा आवाज पण ऐकवायला लागलाय. काही दिवसांनी तो असल्याचा भास व्हायला लागेल मला. मग मी वेडी होईन, मग सगळेजण मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील, मग माझं लग्न कधीच होणार नाही. नाही नुपूर, नाही. स्वतःला थांबायला हवं, सावरायला हवंस तू. काहीतरी करायला पाहिजे. काय करायचं? नीरज सांग ना, मी काय करू? नाही, तू काही करू नकोस आणि तुला काही होणार नाहीये. बरं ऐक, तो सिद्धार्थ आलाय खाली, जाऊन बोल त्याच्याशी. काय? खरंच? खरंच काय खरंच, सकाळपासून आलाय तो. चंदू मामाशी बोलतोय आता आणि तुझ्यासाठी सगळ्यांची मनं जिंकतोय तो. हो, रोमॅन्टिक. पण मग तू मला इतका वेळ जे सांगत होतास ते सगळं काय? नीरज नव्हतं. बरं मारू नको. अरे बापरे, दाढी करताना आरशात पण दिसायला लागला. त्याने माझ्यावर भुताटकी केली की काय? त्यांच्या भाषेत काय म्हणतात ते? कडकडकडकडा हट्टा हक्का. काय झालं? काय नाही. काय दाढी करताना स्वप्न वगैरे पाहिले की काय? स्वप्न म्हणजे तुला काय करायच्यात नको त्या चौकशा? तू इथे काय करतोय? अहो, मी एका खूप महत्वाच्या कामासाठी आलोय. मग तुझं जे काही काम आहे ते बोल पटकन. माझा साबण सुकतोय. तुझ्यासोबत प्रश्न मंजुषा करत बसायला माझ्याकडे वेळ नाही. मी रिकामटेकडे नाही तुझ्यासारखा. अहो काका, तसं नाही. काल मी तुमची ही वाढलेली दाढी पाहिली. मग आता काय तू माझी दाढी करायला आलायस इथे? अहो नाही, मी तुमच्यासाठी हे आणलंय, रेझर. काय चेहऱ्यावर एवढा राजबिंडा दिसतो आणि हे असले रेझर वगैरे ह्या गोष्टी विकतोस ते? काल म्हणाला डबिंग आर्टिस्ट आहे, फसवतोस काय आम्हाला? नाही काय नको आम्हाला, या असल्या फालतू गोष्टी विकत घ्यायच्या नाहीत. फालतू पैसे खर्च करायला मला आवडत नाही. अहो मला पैसे नको आहेत आणि मी सेल्समॅनही नाहीये. गिफ्ट आणले मी तुमच्यासाठी. नकोय तुझं गिफ्ट? गिफ्ट गिफ्ट माझ्यासाठी? तुमच्यासाठी. म्हणजे फुकट आहे? गिफ्ट साठी कोणी पैसे घेतं का? हा, आता हे ब्लेड वगैरे वापरणं सोडून द्या आणि रेझर वापरा. छान. नाही नको तुझं रेझर. मला माहितीये तू आवळा देऊन कोळा काढायला आलेला आहेस इथे. अहो काका, मला एक सांगा, या अख्ख्या घरात सगळ्यात हुशार माणूस कोण आहे? हा, तुम्ही. हे बघा, सत्य एका रेझरने वगैरे पटणार नाही आहात तुम्ही, मला माहितीये. गिफ्ट म्हणून आणलंय ना तुमच्यासाठी. नाही, तुझं रेझर नकोय मला. ठीक आहे. नाही पण आता तू एवढं प्रेमाने आणलंयस ना माझ्यासाठी गिफ्ट म्हणून, मग तुझं गिफ्ट मी घेते नाही तर तुला राग येईल की नाही? मग तुझ्या आनंदासाठी मला घ्यायला हवं नाही हे? अरे वा, छान आहे रे. पण एक प्रॉब्लेम आहे काका. आता म्हणाला पैसे घेणार नाही म्हणून. जर नको तुझं. पैशाचं नाही, विदेशी येते. विदेशी आहे? अरे पण वापरायला छानच असेल ना? माझ्यावरच गेलंय ते. वापरल्यानंतर कळतं किती छान आहे म्हणून. काका, त्या रेझर सारखी मला सुद्धा एक संधी द्या ना प्लीज. तुम्ही एक काम करा, तुम्ही विचार करा. हा, मी येतो. चालू द्या तुम्ही. मुलगा छान आहे. रेझर आणला, 2दा मी ढेकर दिले. ह्याला कसं कळलं की मी इथे बसून दाढी करतोय ते? थँक्यू सो मच यार नीरज. तू मला हे सगळं सांगितलं नसतंस तर मी खरंच पळून गेलो असतो. बस काय सिद्धार्थ, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? काय? माझ्या घरातली माणसं ना खूप साधी आहेत. म्हणजे त्यांना पटवणं खूप सोपं आहे. अरे, समोरच्याकडून कधी कुठलीच अपेक्षा करणार नाही. समोरच्याने फक्त प्रेमानं बोलावं, एवढीच काही ती अपेक्षा. दॅट्स इट. खरं आहे रे.
नाही म्हणजे मला खरंच वाटलं नव्हतं की सूर्या काका, लता काकी, तुझी आई इतक्या लवकर तयार होतील, पण ते झाले. ए बॉस, पण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सासूला अजून भेटायचंय बरं का. आणि सासूला कन्व्हिन्स करणं हे सगळ्यात अवघड असतं, हेही मी ऐकलंय. असेल, पण तुला काय करायचं माहितीये ना तुला. ऑफकोर्स. गो हेड, ऑल द बेस्ट. थँक्स. यू चीटर. काय चाललंय हे सगळं? आणि नीरज, तू पण आहे या सगळ्यामध्ये? नाही നുപൂർ എന്താണിത്? എനിക്ക് നീ ഇഷ്ടമായി കേട്ടോ. ഞാൻ നിന്നെ കല്യാണം കഴിക്കാൻ എന്തും ചെയ്യും, മനസ്സിലായോ? हा. काय? सगळ्यांचा होकार मिळाला की मगच मी सांगेन मी काय बोललो ते. मला कसं पटवणार आहेस? नाही, सगळ्यांनी होकार दिला असेल ना तुला, सगळ्यांची मनही जिंकली असतील ना. पण एका आईचं मन जिंकणं खूप कठीण असतं, कारण तिला आपल्या लेकीची जास्त काळजी असते. अहो मी हे बघ, तू चांगला मुलगा नाहीयेस असं मी म्हणत नाहीये. तुला आमची नकटू आवडली आणि तू तिच्यासाठी हे सगळं करतोयस हेही मान्य आहे, मला कळतंय मला ते. मी तुला नकार देत नाहीये, पण मला काळजी माझ्या लेकीची वाटते. तिला मी आजपर्यंत कधी कुठेही एकटीला सोडलं नाहीये आणि तीही कधी गेली नाहीये. तिला केरळला कसं जायला देऊ मी? मामी, तू काय इतकी काळजी करतेस? म्हणजे सिद्धार्थ मुंबईतच राहतो अगं, आणि तसंही लग्न झाल्यावर नुपूर आपल्या स्टॉर मध्ये येणार आहे ना राहायला. अरे पण तिला त्यांच्या संस्कृतीमध्ये मिसळायला थोडा तर वेळ लागेल. 2 दिवस सलग वडा सांबार खाल्ल्यानंतर पुढचा आठवडाभर तिला पोहे खायचे असतात. कशी राहील तिथे ती? हो पण त्या सगळ्यात मी सुद्धा असणार आहे ना तिच्या बरोबर, तिच्या प्रत्येक त्रासात, प्रत्येक अडचणीत. आणि मी सुद्धा तुमच्या संस्कृतीत येणार आहे ना, त्यामुळे ती असेल माझ्या बरोबर. हे बघा, तिला पुढे काय काय सहन करायला लागणार आहे मला माहित नाही, पण ती जे काही सहन करेल ते अर्ध मी सहन करेन. तिला कधीही त्रास होऊ देणार नाही, मी प्रॉमिस देतो तुम्हाला. किती गोड बोलतोस तू. सत्य आहे. सॉरी. चला आता आईजी आणि बाईजी चौकाराला की झालं का? बाई आजी आणि आई आजी याला नकार दिला होता ना, मग तरी सुद्धा परत का आला हा? नाही आपण दिला होता नकार, पण काय? पण विचार करायला काय हरकत आहे ना? हा असेल तो मल्याळी, मग काय झालं? माझ्या बहिणीच्या जावयाच्या साडूची बहीण होती ना, तिला सुद्धा मल्याळी माणसालाच दिलं होतं. म्हणजे सुरुवातीला झाली अडचण, नाही असं नाही, पण नंतर संसार सुरळीत झाला त्यांचा. आईसाहेबांनी तो देवाचंही खूप करतो. तुझ्या एवढा? नाही आई एवढं नाही करत, पण थोडीशी श्रद्धा आहे त्याची. आयाजी प्लीज बघ ना, म्हणजे जरा. ठीक आहे, मला तर आधीपासूनच हे स्थळ पसंत होतं. बरं, वडील कुठे असतात तुझे? सध्या मुंबईतच, पण केरळला येऊन जाऊन असतात. हो का? माझा होकार आहे, पण त्याआधी तू तुमच्या भाषेतलं गाणं गाऊन दाखवायचं. अहो मी नाही, अजिबात चालणार नाही. इथेच अरसिकतेची बीजबोली आहेत. मराठी गाणं म्हणावं लागेल. नाही हा, कित्येक दिवस झाले मल्याळी शब्द कानावरच पडले नाहीत माझ्या. ते काही नाही, मराठी गाणंच म्हटलं पाहिजे, नाहीतर हे लग्न मोडलं. मी हो खंडरायाच्या लग्नाला बननौरी नटली, खंडरायाच्या लग्नाला बननौरी नटली, नवरी नटली. ओ कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली. ओ कालबाई सुपारी फुटली. मला जावई पसंत आहे. अजून तिकडचं
കരളേ കരളിന്റെ കരളേ എന്നോടൊന്ന് ചിരിക്കൂ കിളിയേ മാനസ കിളിയേ വെറുതെ നിന്നു കിലുങ്ങാതെ ഞാനില്ല നിന്നോട് കൂടാൻ ഞാനില്ല നിൻ വിളി കേൾക്കാൻ അങ്ങനെ നീ കളമ്പാതടി കുറുമ്പി എന്റെ സ്നേഹിതനാണു നീ. माझा होकार आहे. म्हणजे सगळ्यांचाच होकार असणार ना. नुपूर झालं का मनासारखं? पण सिद्धार्थ तुला खूप प्रयत्न करावे लागले ना. नाही पण त्या प्रयत्नांना यश आलंय कारण आम्ही सगळे खुश आहोत आणि आम्हाला खात्री आहे तू आमच्या मुलीला पण खुश ठेवशील. अरे हो पण ही झाली आमची पसंती, तुझ्या घरच्यांचं काय? हा करेक्ट आहे सिद्धार्थ. आपण एकमेकांना पसंत केलं पण माझ्या सासू सासऱ्यांनी पण मला पसंत करायला हवं ना. त्याच्याशिवाय लग्न कसं ठरणार? ओ माय गॉड नुपूर, आता सगळं होतंय ना नीट. कशाला खोडा घालतेस मध्येच? तुझे सासू सासरे भेटतील तुला लग्नात नाही का? काय करावं बरं? नाही असं कसं. मला आवडेल माझ्या सासू सासऱ्यांनी मला इथे येऊन पसंत केलं तर. हो बरोबरच आहे तिचं. अगं नक्की बाळा, त्याच्या आई बाबांना वेळ तास आला हवा ना. मग आपण थांबूया ना त्यांच्यासाठी. सिद्ध तू माझ्या सासू सासऱ्यांना इथे बोलवूनच घे. लाव आत्ताच कॉल लाव. करतो लगेच. हॅलो अम्मा, मला नुपूर आवडलीये, मला लग्न करायचंय. सॉरी म्हणजे പെണ്ണ് ഇഷ്ടപ്പെട്ടു, നമുക്ക് ഈ കല്യാണം നടത്താം. അയ്യോ സിദ്, നീ എന്താ പറയണേ? മറാഠി പെണ്ണോ? നമുക്ക് വേണ്ട. എന്താ നീ പറയണേ? നീ നമ്മളോടൊന്ന് ചോദിച്ചില്ല മോനെ? എന്താ? नको नको, आता फोन करून मला सांगतोय लग्न करायचंय. അല്ല അമ്മ, ഫാമിലി നല്ല ഫാമിലിയാണ്, അമ്മയ്ക്ക് ഇഷ്ടപ്പെടും. വേണ്ട സിദ്, നമുക്കിത് വേണ്ട. എന്താ നീ പറയണേ? मला मल्याळी सून पाहिजे. मान्य आहे ना त्यांना? म्हणजे खुश आहेत ना ते लोक? आपल्या नकटूला कोणी नापसंत करणार आहे का? मग हो 1760 नखरे असले तरी लाखात एक आहे. कुठे राहिला हा नीरज? फोन पण लागत नाही याचा. मम्मी मला खूप टेन्शन आलंय ग. नको का काळजी करूस, सगळं छान होईल. काय म्हणाले असतील सिद्धार्थचे आई वडील देव जाणे. नीरजला म्हटलं होतं मी येतो तुमच्यासोबत, नाही म्हणाला. त्या यशला घेऊन गेला. आणि गाढवाने तिकडे काही गोंधळ घातला नसला म्हणजे मिळवली. तो गाढव आणि तुम्ही काय तेनाली रामन? सतत बोला माझ्या लेकराला तुम्ही. लता, दोघांपैकी कोणीतरी एकाने फोन करून कळवायला नको का? नीरजला बोला ना तुम्ही, त्याने गाढवपणा केला. सतत आपल्या माझ्याच लेकराला बोलत बसतात. बहिणी भाऊजी नका ना भांडू, सगळं छान होणार आहे. सगळं छान होणार आहे. देव आपल्या पाठीशी आहे. मम्मी तयार होतील ना ग ते? एक बोट पकड. 100% तयार होणार. हे बघ आले. अरे काय रे, कुठे होता तुम्ही दोघं? काय म्हणाली ती माणसं? काय झालं तिकडे? अरे ते गडबडीत राहून गेलं. काय गडबड केली तुम्ही? अरे तुम्हाला त्या लोकांना समजवायला पाठवलं होतं ना, तर काय घोळ घालून आलात तिकडे? काका त्याचं काय झालं, आम्ही तिथे त्यांना समजवायला गेलो. मग आम्ही त्यांना तिकडे समजवलं. त्यानंतर त्या लोकांनी अरे पटपट बोल. मामा अरे ते तयार झालेत. आता मी उखाणे तयार करायला मोकळी. कर बिंदास कर. ते लोक ना आपल्याकडे उद्या येत आहेत. मी म्हटलं नव्हतं सगळं छान होईल म्हणून. इतका छान मुलगा मिळालाय, खरंच देवच पावला. आता टॉवर नक्की होणार. पण एक प्रॉब्लेम आहे. तर काय? मला त्यांची भाषा नाही येत. माझा मराठीतला उखाणा त्यांना कळला नाही तर? अगं त्यात काय, आपण तुझा उखाणा त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करू. ट्रान्सलेट करू असं म्हणायचं का मामी तुला? हा तेच रे. अगं त्यांचा अख्खा सिनेमा आपल्या हिंदी भाषेत भाषांतरित होतो, मग तुझा उखाणा भाषांतरित करायला काय हरकत आहे? आणि माझ्या पप्पांची केरळात बदली झाली होती, मी तुला मदत करेन. लव्ह यू काकू. मेन्शन नॉट बेटा. पण मी काय म्हणतो, 1 मिनिट. हा
म्हणजे सिद्धार्थने कसं आपल्या सगळ्यांना खुश करण्यासाठी आपल्या पद्धतीचे कपडे घातले, आपल्या पद्धतीचं जेवण आणि आपल्या सगळ्या पद्धती स्वीकारल्या, तसंच त्याच्या आई वडिलांना खुश करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्यांच्यासारखंच करावं लागेल. आणि एकदा का त्याचे आई वडील खुश झाले की हे लग्न फिक्स ना. हा मग करूयात ना आपण सगळे तसंच. करूया ना रास्कला. हा असं पण अरे काय विचार कसला करताय? करूया की. मम्मी तुला आठवतं तू लहानपणी पण मला असंच तेल लावायचेस आणि तू तेल लावू नये म्हणून मी घरभर फिरायचे. अजूनही काही मोठी झाली नाहीयेस तू. अय्या मम्मी आता लग्न होणार आहे माझं. का ग काय झालं? नक्टू सीटची जर ठरलं ना तुझं तर तू अशी बसणार नाहीस ना माझ्यासमोर तेल लावायला. का बसेन की, अगं टावर मध्येच राहणार आहे ना मी. आणि नंतर केरळला निघून गेलीस तर? अगं तिकडे पण खोबरेल तेल मिळेल आणि सीटचा नारळाचाच बिझनेस आहे ना. अगं पण मी नसेन ना तिथे. हा हा तसं होय, पण असं काही नाही. तुम्ही या की मला केरळला भेटायला. हा आता टुरिस्ट पॅकेज महाग पडतो, पण लग्नानंतर सिद्ध अरेंज करेल ते तुमच्यासाठी. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा मला भेटायला या. असं जावयाच्या जीवावर यायचं का आम्ही तिथे? बरं दिसतं का ते? सिद्धला काय वाटेल? सिद्धला काही नाही वाटणार. अगं पण आम्हाला वाटेल ना. आणि हे बघ आपल्यात ना मुलीच्या सासरचं पाणी सुद्धा पित नाही आणि तिकडे यायचं म्हणजे नाही त्याच्या आईवडिलांनाही नाही आवडणार ते. अगं मम्मी आता सिद्ध जर एवढा चांगला मुलगा असेल तर त्याचे मम्मी पप्पा पण तितकेच चांगले असतील ना. वा छान. आत्तापासून सासू सासऱ्यांची बाजू घे तू. काय नक्टू झोपली नाही अजून? नाही पप्पा, मी आणि मम्मी गप्पा मारतो. अशा कोणत्या गप्पा मारत होता हो? काय विषयावर? नक्टू अगं उद्या त्या सिद्धार्थचे आई बाबा तुला पाहायला येणार आहेत ना. असं जागरण करशील तर ते काय बिजू डार्क सर्कल ना ते व्हायचं ना. चेहरा पण ओढल्यासारखा दिसतो बेटा जागरणामुळे. प्रॉब्लेम होईल. मग काही प्रॉब्लेम होणार नाही. सगळं चांगलं होईल. बर बरं विजू उद्या ती लोक येत आहेत तर काय उद्याचा बेत काय? मी काय विचार करत होते, कांदे पोहे करते. कांदे पोहे? अगं ती मद्रासी माणसं आहेत, त्यांना चालतील का तुझे कांदे पोहे? इडली डोसा खाणारी माणसं आहेत ना ती. तू इडली किंवा डोसाच कर. हा चालेल. इडली डोसा करते, त्यांना आवडेल असं काहीतरी करते. हा अगं नीरज पण सांगत होता की उद्याच्याला जरा त्या लोकांच्या स्टाईलनं सगळं करूया आपण. म्हणजे मेनू सुद्धा मग दाक्षिणात्यच ठेवूया. एक काम कर विजू, उद्याचा मेनू ठरला इडली आणि डोसा दोन्ही होऊन जाऊ द्या. चालेल. मी तांदूळ भिजत घालते. हा चला चला चला. काय तुम्ही कशाला येता तांदूळ भिजत घालायला? तू येडीस का विजू? मी तांदूळ भिजत टाकायला कशाला येईल? नक्टू झोपते ना आता, मग मी माझ्या रूम कडे जातोय. हो चला चला चला. चला बेटा गुड नाईट. गुड नाईट. झोप बाळा. तांदूळ कोणी भिजत घातले ग? ओय तांदूळ. हा मी भिजत घातले काल रात्री. का का काय वहिनी? आज सिद्धचे आई बाबा यायचेत ना. मग हो मग काय, त्यांना त्यांच्या आवडीचं काहीतरी खायला द्यायला हवं. आपल्याकडचं काही खाऊ घातलं त्यांना ते उपाशी राहणार आहेत का ते? वहिनी उपाशी कसं ठेवायचं त्यांना? विजू अगं हे इडली सांबार वडा सांबार रोजच खातात ग त्यांच्या घरी ते. आपल्याला कसं वडा सांबारावर सांबार आलं की त्याच्यातच ह्याविषयी कुतूहल असतं, तेवढंही कुतूहल त्यांना नसतं. मग आता काय करूया? काय करायचं म्हणजे मराठी बेत करायचं आपण. काय झालं, झाली का तयारी? चला मला सांगा, ते सिद्धचे आई वडील येणार आहेत, त्यांच्यासाठी ते वडा सांबार इडली सांबार ह्याच्याऐवजी आपल्या घरचं काही छान छान खाऊ घातलं तर पळून जाणार आहेत का ते? हा म्हणजे पोहे उपमा केलं तर. बघा मी तरी यांना म्हणत होते आपण पोहे करूया, तर नाही म्हणाले मला. त्यांना काय जाते सांगायला, ते येणार आहेत करायला.
का आपण त्यांचे इडली सांबार वडा सांबार करायचं? आपण त्यांच्याकडे खायला गेलो तर ते आपल्याला थालीपीठ किंवा त्या कोथिंबिरी वडा खाऊ घालणार आहेत का? हो हे अगदी बरोबर आहे. मग आपल्याला हवं तेच आपण करायचं. हे पण बरोबर आहे. मी नेहमीच बरोबर असते शैलावांचं, पण कोणी ऐकायला हवं ना माझं. बहिणी मी काय म्हणते, आपण ना या वेळेला त्यांना आवडेल असं काहीतरी करूया. शेवटी मुलाकडचे आहेत ना ते. हो ग, हे पण बरोबर आहे. शैलावांचं कोणाची तरी एकाची बाजू घ्यायला शिका ना तुम्ही. लता वहिनी, नुपूरचं लग्न व्हावं म्हणून म्हणते आपण त्यांना हवं तसं करूया ना. ठीक आहे, मग मी नुपूरला पण त्यांना हवी तशी तयार करते.